खरं तर घरीच बोलायचं होतं हे सगळं, पण तुझ्याकडे वेळच नाही अजिबात आमच्यासाठी. तू भेटायलाही तयार नाहीस, म्हणून मग आलो इकडे. मम्मा, आत्ता तरी वेळ आहे का तुझ्याकडे थोडंसं बोलायला? हा, पण तू बिझी असशील तर नंतर. नेहा, आम्हाला सुद्धा अगदी थोडा वेळ लागणार आहे. चालेल? ठीक आहे. शेलार सर कॅबिन मध्ये आहेत का? नाही सर, मगाशीच गेलेत. बर. नेहा ये, आपण कॅबिन मध्ये बसूया. कशी आईची तब्येत? बरी आहे आई. डॉक्टर काय म्हणाले? चेकअप करून घ्यायला सांगितलंय. झाला चेकअप? नाही. तुला वेळ नसेल ना? म्हणजे इतकी सगळी कामं, तुला घरी लक्ष द्यायला सुद्धा धड वेळ नसतो. डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतलीये मम्मा. सगळ्या गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या असतात नेहा, नाही का? हो ना अजय? वाढदिवसाच्या दिवशी फोन करणार होते मी तुला, नेहा घरी परत आल्यावर, तुझी विचारपूस करण्यासाठी. विचारपूस? हो, त्या दिवशी हल्ला झाला ना तुझ्यावर, आणि तुझ्या बरोबर नेहा होती. कळलं मला ते अजय, आणि कळायलाच हवं होतं. खूप खूप रिस्क असते रे तुम्हा लोकांच्या आयुष्यात. कधी काय होईल काही सांगता येत नाही. आणि सध्या तर तुझ्याकडे खूप मोठी आणि महत्वाची केस आहे असं ऐकलंय. हो. अजय, तुला काळजी घ्यायला हवी स्वतःची, आणि स्वतः बरोबर सोबत असणाऱ्या प्रत्येक माणसाची. हो. ये. दिवाळीत घरी आला होतास तू, त्यानंतर आलाच नाहीस पुन्हा. येईन म्हणाला होतास खरा, पण एक महत्वाचं काम सुरू आहे त्यामुळे येता नाही आला. आम्हीही घरी येऊन गेलो तुझ्या. आई बोलली असेल ना? हो, मला कळलं. आईशी बोलणं झालं आमचं. काही बोलली का आई तुला? माझं आईशी बोलणं झालं होतं तेव्हा. हो, पण त्यावर तुझा काही रिप्लाय नाही. आम्हाला फोनही नाही केलास. नाही देणार पॉवर ऑफ अटर्नी. बघा, अवघड जाईल. काय करशील तू? धनंजय सरदेसाई जिवंत नाहीये, त्याला तू मारलायस. तू ओळखलं नाहीस अजून राणी काय चीज. काय करणार आहेस तू? हॅलो मिस्टर पटवर्धन. सॉरी, लेट फोन करतोय, पण हो, जरा डोळा लागला होता माझा. बोला ना. आणि तुमचा आवाज असा का वाटतोय? इट्स अ बॅड न्यूज राणी. आता आणखी काय वाईट व्हायचं राहिलंय? धनंजयचा अपघात नाही तर त्याचा खून झालाय. काय? हे तुम्हाला कोणी सांगितलं? PSI अजय ठाकूरनी. ओ माय गॉड, हे खूप सिरियस आहे.
मला तर काय करावं तेच कळत नाहीये. धनंजयला कोणी का मारावं आणि विष? याचा अर्थ विकीचाही अपघात झाला नसावा. कूल डाऊन मिस्टर पटवर्धन, असं काही नसेल. मिस्टर अजय ठाकूर आणखी काही बोलले का तुम्हाला? ते मला नाही सांगता येणार. म्हणजे कुठेतरी घोळ होतोय राणी. कुठेतरी काहीतरी गडबड आहे. मिस्टर पटवर्धन, मी उद्या येते तुमच्याकडे, मग आपण बोलूया. बा आज मॅडम लवकर आवरतायत. कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन दिसतोय वाटतं. साहेब जाऊन 2च दिवस झाले, दुसरा आहे आज. ते आपल्यासाठी. साहेब जाऊन खूप दिवस झाले. आमच्याकडे तर 12-13 झाल्याशिवाय घरातनं बाहेर पडत नाहीत लोक. आपलं आणि ह्यांचं सगळंच वेगळं आहे बाबा. काल झाले ना पांढरे कपडे घालून संपलं. संगीता, खूप बोलतेस तू. मॅडमने ऐकलं ना तर काही खरं नाही तुझं. इकडेच येत आहेत, गप्प बस. मी बाहेर चालले. कुणी आलं तर त्यांना नीट रिसीव्ह करा. हो. कुठे पण? तू कोण रे विचारणारा? सॉरी मॅडम. नाही पण कुठे गेलेत असं कोणी विचारलं तर काय सांगायचं? तुमच्याकडे बघायची वेळ आली आता. त्या दिवशी चहाचा चटका पुरला नाही. सॉरी मॅडम, पण पोलीस आले तर काय सांगणार? भीती दाखवतेस का ग मला? हा, कोणी आला तर फोन लावून द्यायचा आणि कुणासमोरही तोंड नाही उघडायचं. फार बोलायला लागले आजकाल दोघही. निघा. तिवारी, पटवर्धन के यहाँ जाना है. जी आणि कुठे काय चाललंय हे मला कळलं पाहिजे. जी मैडम. क्या जीजी कर रहे हो? माणसं लाव कामाला. सगळे दिलेले पैसे एकटा खात बसू नकोस. आज से पटवर्धन साहब के क्या हो रहा है वो मैं आपको बता दूंगा, लेकिन हुआ क्या मैडम? कुछ तो गड़बड़ है इसलिए जा रहे हैं ना तिवारी. पर मैडम सारी बातें यहीं पे करेंगे क्या? सॉरी मैडम. गाड़ी निकालो. जी. धनंजय सरदेसाईंचे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स आले आहेत. त्या रिपोर्ट्सनुसार धनंजय सरदेसाईंना विष देऊन त्यांचा खून करण्यात आला. धनंजय सरदेसाई बेपत्ता होण्याच्या 4 दिवसांपूर्वी तुम्ही दोघं कुठल्या हॉटेलमध्ये गेला होतात? हो. आणि तिथे तुमचं भांडणही झालं. तेही एवढं की तिथल्या सगळ्या लोकांच्या ते लक्षात आलं. पण त्या भांडणानंतर आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्हही झाले होते. ह्याच भांडणाचा राग तुम्ही डोक्यात ठेवून धनंजय सरदेसाईंचा खून केला असणार असा आमचा संशय आहे. वहिनी, तुम्ही? भाऊजी, राणी, धनंजयला शेवटचं पाहणारी व्यक्ती तू होतीस. तुम्ही सगळ्यांनी मिळून धनंजयचा खून केलाय आणि हे मी लवकरच प्रूव्ह करेन. आणि तेव्हा तुम्ही गजाआड असाल, तुमच्या हातात बेड्या असतील. जस्ट वेट अँड वॉच.